सरपंचीनबाई अंगणवाडीत काय माहित नाही गड्या काय पोरं तर निघताना दिसले. बाया जात आणि दिसत आहेत. छोट्या छोट्या पोरी पण मोठ्या छान आज हो. मेकअप चला बरं जाऊन बघू. सोडून देते तुला घरी मी पाठवलं सरपंचीन बाई तुमच्याही घरी पाठवलं मगाशी बाईला तुमच्याही घरी पोलीस पाटील बाई तुमच्याही घरी बोलायला पाठवले कॉलही केले पण तुम्ही लोक आलेच नाही. अरे फोन केले असाल पण माझा फोन नाही का स्विच ऑफ झाला असेल म्हणून मला काही समजलंच नाही आवाजच नाही आला. हो का आलं तुम्ही कुठं गेले होते? अरे मी थोडीशी बाहेर भाजीचं घेत होते त्या वेळात आला असेल तुमचा फोन तर मी उचललाच नाही. बाई पण घरी जाऊन आली. अच्छा आणि म्हणूनच आता बाया आम्ही आता आणि निरोप पोरं आला. गावाला निघाले तर मी म्हंटल अंगणवाडीत नेमकं काय आहे. अरे देवा देवा तुम्हाला माहितच नाही का आज नाही आम्हाला नाही माहित बापा. आज सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिवस आहे हो. आणि ज्या सावित्रीबाईने आपल्याला शिकवलं मोठं केलं त्यांच्यामुळे आपल्याला शिकायला मिळालं त्यांच्यामुळे आपली पहिली शिक्षिका मिळाली. आता तुम्ही पोलीस पाटील झाल्या तुम्ही सरपंच झाल्या मी अंगणवाडी सेविका झाली तर त्यांच्यामुळेच झाली ना. आणि मग आपण जर त्यांची जयंती साजरी नाही केली तर मग आपल्या जीवनाला काय अर्थ आहे? काहीच अर्थ नाही. म्हणून मी तुम्हाला बोलवायला पाठवलं होतं. अच्छा अच्छा छान छान माझे मुलं तयार झाले आता सगळे लाभार्थी चालले गेले आता ही मुलगी राहिली मी म्हटलं हिला घरी सोडून येते म्हणून मी तुमची वाट बघत होती. बरं बरं आता याच्या पुढे अशी चूक होणार नाही. आम्ही आता पुढच्या कार्यक्रमात प्रत्येक बरोबर वेळा लक्षात ठेवू. लक्षात आता ठेवू. याच्यानंतर प्रत्येक कार्यक्रमाला या बिलकुल हजर राहू. आणि ज्या आपल्या सावित्रीबाई फुलेने आपल्याला इथपर्यंत आणलं त्यांच्यासाठी आम्ही खूप खूप ऋणी आहोत. धन्यवाद. सावित्रीबाई फुलेंचा विजय असो.